मित्र हो, तुम्हाला आजारी पडायला आवडेल का निरोगी राहायला आवडेल? तुम्ही म्हणाल डॉक्टर प्रश्नच नाही, आम्हाला निरोगी राहायला आवडेल. निरोगी राहायला सगळ्यांनाच आवडतं, परंतु त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची कोणाचीच तयारी नसते किंवा बहुतांश वेळेला निरोगी राहण्यासाठी नेमके काय प्रयत्न करायचे याच्याबद्दल शास्त्रोक्त माहितीच नसते. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दररोज सकाळी करण्यासाठीच्या 8 सोप्या गोष्टी सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून पुढच्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये तुम्हाला कुठल्याही औषध गोळ्याची गरज पडणार नाही. एवढंच नाही तर तुम्हाला आता सुरू असलेल्या औषध गोळ्या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद होण्यासाठी देखील नक्कीच मदत होईल, ज्यामुळे तुमचे लाखो रुपये तर वाचतील, पण सगळ्यात महत्वाचं तुमचं लाख मोलाचं शरीर सही सलामत राहील. विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक गोष्टीच्या मागचं शास्त्र समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला या गोष्टींचं गांभीर्य लक्षात येईल आणि आजपासूनच या गोष्टी करायला तुम्ही सुरुवात करा. यासोबतच अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, सकाळी उठल्यानंतर पहिल्या 2-3 तासामध्ये आपण काय करतो, काय खातो, काय पितो, काय विचार करतो याचा आणि आपल्या शारीरिक मानसिक आरोग्याचा अत्यंतिक जवळचा संबंध आहे. आणि म्हणून या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या 8 सोप्या गोष्टी आहेत याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये 3 फायदे होणार आहेत. सगळ्यात पहिलं, तुमची प्रतिकारशक्ती वाढणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही आजारापासून दूर राहाल आणि असलेले आजार देखील लवकर दुरुस्त होतील. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली होणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही खाल्लेल्या अन्नाचा कण ना कण त्याच्यामधली जीवनसत्व, पोषक तत्व, खनिज, प्रोटीन, मिनरल, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट सगळं तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे लागू पडेल आणि तुमचं शरीर तंदुरुस्त राहील. आणि सगळ्यात महत्वाचं, वाढत्या वयानुसार तुमचा फिटनेस देखील खूप चांगला सुधारायला लागेल. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दररोज तुम्ही नेमक्या ठरलेल्या वेळेलाच उठलं पाहिजे. बहुतांश लोक काय करतात, कधी 7ला, कधी 6ला, कधी 5:30ला, कधी 8ला, कधी 9ला उठतात. पण असं तुम्ही अजिबात करू नका, कारण आपल्या शरीराचं एक नैसर्गिक चक्र असतं झोपण्याचं आणि उठण्याचं. जे लोक नेमक्या वेळेला झोपून नेमक्या वेळेला उठतात त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं, कारण त्यांच्या शरीराचं जे चक्र आहे, शरीराच्या सगळ्या अवयवांची जी कामं आहेत ती अतिशय चांगल्या प्रकारे वेळच्या वेळेला पार पाडली जातात, कारण त्यांच्या शरीराला वेळेवर काम करण्याची सवय लागते. म्हणून अवयव देखील वेळेवर चांगले काम करतात आणि ते आजारी पडण्यापासून बचाव होतो. त्यामुळं जर तुम्ही म्हणत असाल रात्री डॉक्टर मला उशिरा झोपावं लागतं, त्यामुळे मला उशीर, तुम्ही कधीही झोपा, कधी उठा, पण त्याचं जे टाइम आहे ते फिक्स असलं पाहिजे. ते फिक्स करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच तुमच्या शरीरातल्या सगळ्या अवयवांना चांगली शिस्त लागेल, तुमच्या मनाला चांगली शिस्त लागेल आणि तुमचं आयुष्य एकदम निरोगी ठणठणीत होण्यासाठी मदत होईल. आणि हे सकाळी उठत असताना शक्य तितक्या लवकर तुम्ही उठलं पाहिजे, कारण सकाळची जी वेळ असते ती सगळ्यात चांगली मानली जाते. प्रसन्न असते, शांतता असते, प्रदूषण कमी असतं किंवा गोंधळ कमी असतो, आपल्या डोक्यातील विचारांचा गोंधळ कमी असतो, पोट आपलं रिकामं झालेलं असतं, पचनशक्ती रिकामी झालेली असते, रात्रभर शरीर आणि मनानं खूप चांगला आराम घेतलेला असतो, रिलॅक्सेशन संपूर्ण शरीराचं, बॉडीचं झालेलं असतं. तेव्हा अशा वेळी सकाळी लवकर आणि ठरलेल्या वेळेवर उठणं हे अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याचदा काय करतो आपण की अलार्म लावतो, अलार्म वाजलेला बंद करतो, मग परत झोपतो आपण 10 मिनिटांनी, परत अजून स्नूज करतो त्याला. पण असं करू नका. रात्रभर जी 5-6 तासाची झोप झाली नाही ती 10 मिनिटांनं होणार आहे का? अजिबात नाही. त्याच्यामुळे जाग आली की लगेचच उठा, अलार्म वाजला की उठा आणि तुमचा दिवस सुरू करा. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला करायचं ते म्हणजे तुम्हाला पाणी प्यायचंय. ब्रश करायची गरज अजिबात नाही. ब्रश न करता तुम्ही कोमट पाणी प्या, जेवढी तहान आहे तेवढी प्या. 1.5 ग्लास प्या, 2 ग्लास प्या, कारण त्याचं असं आहे की रात्रभर आपलं शरीर उपाशी असतं, पाण्याची कमतरता निर्माण झालेली असते. तुम्ही बघा सकाळी उठल्यानंतर आपल्याला लघवी जर आली तर ती लघवी कशी असते, पिवळी असते. याच्यावरून लक्षात घ्यायचं की रात्रभर आपलं शरीर डिहायड्रेशन मध्ये गेलेलं आहे आणि त्या शरीराला पुन्हा ताजतवानं करण्यासाठी, त्याचं सिंचन करण्यासाठी पहिलं काम आपल्याला करायचंय ते म्हणजे आपल्याला पाणी प्यायचंय. आता
बरेच जण विचारतील त्याच्यामध्ये लिंबू टाकू का, मध टाकू का, अजून काय. तुम्ही तुमच्या पाण्यामध्ये काहीही टाका जे जे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. तुम्ही लिंबू टाकू शकता, मध टाकू शकता चांगल्या प्रतीचा, तुम्ही त्याच्यामध्ये जिऱ्याचं पाणी घेऊ शकता किंवा खसखसीचं पाणी घेऊ शकता, किंवा तुम्ही काही दिवस तांब्याच्या भांड्यातलं पाणी देखील पिऊ शकता, किंवा धन्याचं पाणी असेल किंवा पाण्यामध्ये हळद आणि तूप टाकून तुम्हाला घ्यायचं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. मात्र ह्याच्यामध्ये वेगळेपण असू द्या, काही दिवस हे पाणी काही दिवस ते पाणी, अशा पद्धती. पण पाणी पिणं हे अत्यंत गरजेचं आहे. याच्यामुळं सिंचन तर होतच होतं, पण तुमचं मेटाबॉलिझम खूप चांगल्या प्रकारे सुधारतं, वजन कमी होण्यासाठी मदत होते, फिटनेस चांगला राहण्यासाठी मदत होते, आणि सगळ्यात महत्वाचं तुमची आतडी जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे ओलसर होतात, आणि जी मलविसर्जनाची प्रक्रिया आहे ती देखील चांगल्या प्रकारे या कोमट पाण्यामुळे आतडी आणि तिथं असणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या त्या प्रसरण पावतात आणि आतड्यांची हालचाल वाढते, मलविसर्जन चांगलं होण्यासाठी मदत होते. आणि एकदा मलविसर्जन चांगलं झालं, पचनशक्ती, मेटाबॉलिझम सुधारलं की तुमचं शरीर तंदुरुस्त व्हायला काहीच वेळ लागणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम. कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा व्यायाम तुम्ही केला पाहिजे. तुम्ही म्हणाल डॉक्टर मला चालताच येत नाही, बसून करण्याचे, झोपून करण्याचे देखील व्यायाम आपल्या चॅनलवरती आहेत, तुम्ही करू शकता. तुम्ही म्हणाल डॉक्टर मला वेळच नाही, पण लक्षात ठेवा जर तुम्ही व्यायामाला वेळ काढला नाही तर तुम्हाला पुढच्या काळामध्ये, भविष्यामध्ये दवाखान्यात ऍडमिट राहायला वेळ काढावा लागेल, आणि तिथं काय पर्यायच नसतो आपला, तिथं काहीच इलाज चालत नाही. ऍडमिट म्हणलं की ऍडमिट, ऑपरेशन म्हणलं की ऑपरेशन, सलाईन म्हणलं की सलाईन, आणि चिरफाड म्हणलं की चिरफाड. त्याच्यामुळे ती वेळ येऊ द्यायची नसेल तर तुम्हाला सकाळी 15 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास तरी व्यायामासाठी कुठल्या ना कुठल्या द्यावाच लागेल. सूक्ष्म व्यायाम करा, जिम लावायचे असेल जिम लावा, क्लास लावा, योगा लावा, काय करायचे ते करा, पण शरीराची हालचाल शास्त्रोक्त पद्धतीने झाली पाहिजे. बरेच जण म्हणतात डॉक्टर दिवसभर भरपूर काम असतं, कशाचा व्यायाम, कशाचं. लक्षात ठेवा, काम करणं वेगळं आणि शास्त्रोक्त शरीराची हालचाल करणं हे वेगळं. त्यामुळं हे व्यायाम करणं हे तुमच्या सांध्याच्या, हाडाच्या, स्नायूच्या, मांसपेशींच्या, सगळ्या शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. तुमची लवचिकता वाढेल, फ्लेक्झिबिलिटी वाढेल, आणि जेव्हा तुमचं शरीर तंदुरुस्त, फिट राहील तेव्हा तुम्ही मनानं देखील निरोगी राहाल. कारण असं म्हटलं जातं की साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. त्यामुळं तुम्हाला ही गोष्ट व्यायामाच्या बाबतीमध्ये करावीच लागेल. यासोबतच तुम्ही काही योगासनं देखील करा, जी योगासनं तुमच्या मनाला आणि शरीराला खूप चांगला उत्साह देतील. व्यायाम जेव्हा करतो, शारीरिक हालचाल जेव्हा करतो आपण, चालण्याचा असेल, सायकल चालवण्याचा असेल, किंवा पळण्याचा व्यायाम असेल, पोहण्याचा व्यायाम असेल, अजून काय असेल, याच्यामुळे शरीरामध्ये चांगले हॉर्मोन्स स्त्रावले जातात, हॅपी हॉर्मोन्स स्त्रावले जातात, आणि दिवस आपला एनर्जेटिक जातो. कधीही थकवा, आळसपणा अजिबात येणार नाही. त्यामुळे ही व्यायामाच्या बाबतीमधली गोष्ट तुम्ही देखील आवर्जून लक्षात ठेवा. सोबतच तुम्ही मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा देखील केली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर देवाचं नामस्मरण तुम्ही करा. बघा, तुम्ही सकाळी तुम्ही जेव्हा पहिल्यांदा काय ऐकता ते दिवसभर तुम्ही गुणगुणत राहता. बघा, तुम्ही सकाळी जर तुम्ही कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा हे गाणं जर ऐकलं तर दिवसभर तुम्हाला तेच गाणं तुमच्या डोक्यामध्ये घोंगावतं. कधीही तुम्हाला उदास वाटणार नाही. तुम्ही करून बघा, आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याचा अनुभव देखील आहे. त्यामुळे सकाळचं मेडिटेशन, ध्यानधारणा, नामस्मरण हे खूप महत्वाचं आहे. किंवा रामकृष्ण हरी हा जो जप आहे तो देखील खूप चांगल्या प्रकारे प्रसन्न राहण्यासाठी मदत करेल. चौथी महत्वाची गोष्ट आहे, सकाळच्या वेळेला किमान 10-15 मिनिट तरी तुम्ही स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये, प्रत्यक्ष सूर्यप्रकाशामध्ये बसणं अत्यंत गरजेचं आहे. विज्ञान असं सांगतं की जेव्हा एखादा व्यक्ती सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये जातो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये चांगले हार्मोन्स स्त्रावले जातात, उत्साहाचे हार्मोन्स स्त्रावले जातात, सेरोटोनिन स्त्रावलं जातं, किंवा एंडोर्फिन्स किंवा डोपामाइन स्त्रावलं जातं, ज्यामुळं त्याला उत्साही वाटतं. त्याचं डिप्रेशन, नैराश्य, त्याच्या मनामधली जी मळब आहे ती निघून जाण्यासाठी मदत होते. कारण सूर्यकिरणामध्ये तेवढी ताकद आहे, निसर्गाची ताकद आहे ती. आणि जेव्हा अशा प्रकारचा सूर्यस्नान तुम्ही घेता तेव्हा तुम्हाला फक्त तुमच्या मनासाठीच नाही तर शरीरासाठी देखील, व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी देखील, त्वचेच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगला फायदा होतो. हाडांच्या आरोग्यासाठी फायदा होतो, दातांच्या, सांध्याच्या आरोग्यासाठी देखील चांगला फायदा होतो. पाचवी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दिवसभराच्या कामाचं नियोजन तुम्हाला आवर्जून करायचंय, प्लॅनिंग करायची, पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला घ्यायचे आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सकारात्मक विचार करायचा आहे. मी चांगला राहीन, तंदुरुस्त होईन, माझ्यावर देवाची, निसर्गाची कृपादृष्टी आहे, माझं कधीही वाटोळ होणार नाही, मी चांगल्या पद्धतीनं माझं प्रामाणिकपणे कर्म करीत राहीन, कोणाशीही चुकीचं वागणार नाही, सगळ्यांबरोबर प्रेमानं वागेन, कोणाबद्दलही मनामध्ये राग द्वेष धरणार नाही, ही भावना तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. आणि माझ्यासोबत इतर सगळ्या लोकांचं देखील चांगलं हो, अशा प्रकारची देखील भावना आपल्या मनामध्ये असणं. आणि जे काय आपल्याला ईश्वरानं दिले, आपलं शरीर दिले, आपल्याला चांगले नातेवाईक दिले, जे काही दिलं असेल त्याच्यामध्ये समाधानी राहा. आणि
आणि त्याच्याबद्दल ईश्वराचे आभार माना मनातून. ज्या जे काही लोक तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांचे देखील तुम्ही मनापासून आभार माना. आणि हे जे आहे ग्रॅटिट्यूड ज्याला आपण म्हणतो ते आपल्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. दिवस तुमचा फ्रेश राहील. सकाळी बघा तुम्ही उठल्या उठल्या कोणाबरोबर तरी भांडण करा किंवा कोणाला तरी नावं ठेवा, तुम्ही कोणाबद्दल अपशब्द बोललात किंवा कोणाला रागावलात जरी तरी तुमचा दिवस पूर्णपणे खराब होऊन जातो. मग सकाळ सकाळ माझं डोकं खाल्लं बघा, सकाळ सकाळ तिला बघितलं बघा, त्याला बघितलं बघा, असं म्हणायची वेळ तुमच्यावर येणार नाही. कारण हे सकाळी आपण काय विचार करतो, काय बोलतो, डोक्यामध्ये काय आहे याच्यावर दिवस ठरतो आणि याच्यावरती आपलं संपूर्ण पुढचं आयुष्य ठरतं. याच्यावरती आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य ठरतं. लक्षात ठेवा. त्याच्यासाठी तुम्ही चांगल्या गोष्टी ऐका, आपले व्हिडिओ बघा, आपले व्यायामाचे व्हिडिओ लावून तुम्ही व्यायाम करत असत त्याच्यामध्ये देखील मी खूप उत्साहवर्धक बोलत असतो. सगळ्यांना त्याचा चांगला फायदा होतो. चांगल्या पुस्तकाचं वाचन करा किंवा चांगली प्रवचनं जी असतात प्रेरणादायी ती तुम्ही लावा आणि ती ऐकत ऐकत तुमची दिवसभराची कामं किंवा व्यायाम करा. लक्षात ठेवा. आणि दिवसभराच्या कामाचं आवर्जून नियोजन करा. काय काय करायचंय ह्याची यादी तयार करा जेणेकरून तुम्हाला वेळेवरती कामं करता येतील. कुठलाही लोड किंवा चिंता काळजी येणार नाही. आणि हे कामाची यादी करत असताना प्राधान्यक्रम ठरवा. आधी कुठलं काम महत्वाचं आहे, कुठलं आधी करणं गरजेचं आहे हे अगोदर लिहा आणि ते अगोदर करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमचा दिवसभराचा लोड खूप चांगला कमी होईल आणि सकाळी लवकर उठल्यामुळं तुमची बरीच कामं सकाळच्याच वेळेमध्ये होऊन जातील आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील. 6वी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आंघोळ. तुम्ही म्हणाल डॉक्टर आम्ही तर दररोजच आंघोळ करतो, परंतु बरेच जण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात, गडबडीत आंघोळ करतात, चिमणीसारखी कवळ्यासारखी आंघोळ करतात, 5 मिनिटात बाहेर येतात. आणि असेही काही लोक आहेत जे अर्धा तास तिथंच बसलेले असतात. त्या दोन्हीही पूर्णपणे चुकीच्या पद्धती आहेत. आंघोळ कशी करावी तर तुमच्या संपूर्ण शरीराला सर्वांगाला अगोदर तेलाने किंवा साध्या हाताने देखील मसाज केली तर तुमच्या संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण चांगलं सुधारण्यासाठी मदत होईल. किंवा जे टॅपिंग एक्सरसाइज आहेत असं तुम्ही संपूर्ण सर्वांगाला आंघोळीच्या अगोदर मारून घ्या, ज्याच्यामुळे देखील तुमच्या शरीरामध्ये एक नवी ऊर्जा संचारेल. आणि आंघोळ करत असताना संपूर्ण सर्वांगाला चोळून आंघोळ करा. कारण आंघोळ करणं म्हणजे फक्त पाणी ओतून घेणं नाहीये तर त्वचेवरचे जे काही घाण आहे किंवा ज्या मृत पेशी आहेत त्या देखील चांगल्या निघून जाणं कानाकोपऱ्यातल्या हे अत्यंत महत्वाचं असतं. कारण त्वचा सुद्धा श्वास घेते. लक्षात घ्या. तिला गुदमरून जाऊ देऊ नका. आपण काय करतो फक्त वरून पावडर फासतो, फसफस फसफस सेंट मारतो आणि निघाला बाहेर. त्या त्वचेवरची घाण निघालीये का, मळ निघालीये का काखेतली किंवा अजून कुठली जिथं घाण जमा होण्याची शक्यता आहे किंवा तिथल्या ज्या मृतपेशी आहेत त्या निघाल्यात का याची खात्री करा. आणि मग चांगल्या पद्धतीने आंघोळ झाल्याचं समाधान मिळेल आणि तुमचं शरीर चांगलं राहण्यासाठी मदत होईल. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहील, तजेलदार राहील. त्वचेच्या संबंधित ज्या समस्या आहेत, मुरुम येणं, पुरकुळ्या येणं, अजून काळे डाग पडणं, वांग येणं, अजून जे काय हे होण्यापासून तुमचा फंगल इन्फेक्शन असेल बचाव होईल आणि तुम्ही तंदुरुस्त राहाल. 7वी महत्वाची गोष्ट तुम्हाला आवर्जून करायची, सकाळचा नाश्ता तुम्ही लवकरात लवकर आणि पूरक, पोषक, पौष्टिक करा. बऱ्याच जणांना फक्त चहा प्यायची सवय आहे, बऱ्याच जणांना फक्त चहा बिस्किट, बऱ्याच जणांना चहा चपाती खायची, बऱ्याच जणांना बेकरीचे प्रोडक्ट खाण्याची सवय आहे. हे अजिबात तुम्ही करू नका. तुम्ही लवकरात लवकर पूर्ण पोषक समतोल आहार घ्या. कारण सकाळचा आहार म्हणजे आपल्या गाडीत चांगलं पेट्रोल भरल्यासारखं आहे. तरच आपली गाडी दिवसभर चांगली पळू शकते, चलू शकते. आणि आपण नेमकं उलट करतो. सकाळी काय खात नाही, दुपारी काहीतरी गडबडीत खातो, संध्याकाळी मात्र उशिरा येऊन यथेच्छ जेवतो, झोपतो आणि हे आजाराला निमंत्रण देतं. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कधीही घराच्या बाहेर पडत असताना पूर्ण पोषक समतोल आहार घेतल्याशिवाय पडू नका माऊली. जे तुम्हाला अत्यंत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एवढ्या तळमळीनं कोणी सांगणार नाही, कोणाचंही बंद पडलेलं नाही. सगळे पैशाच्या मागे लागलेले आहेत. मला फक्त आणि फक्त तुमचं आरोग्य पाहिजे. मला तुम्ही, तुमचे मित्र नातेवाईक निरोगी पाहिजे, हे माझं ध्येय आहे. आणि त्यासाठीच मी दररोज व्हिडिओ बनवत असतो, फक्त तुमच्यासाठी. त्यामुळे हे जे सकाळचा नाश्ता आहे तो आवर्जून करा. या सकाळच्या नाश्त्यामुळे तुम्हाला पोट साफ होण्यासाठी देखील खूप चांगला फायदा होतो. कारण जेव्हा तुम्ही सकाळी जेवण करता तेव्हा दिवसभरामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्या अन्नाचं पचन होतं, त्याची चांगली विष्ठा बनते आणि त्याचं प्रेशर आल्यामुळे सकाळी तुम्हाला मलविसर्जन खूप चांगल्या प्रकारे होतं. असं म्हणतात की सकाळचं जेवण हे श्रीमंतासारखं असावं, दुपारचं हे गरिबासारखं असावं आणि संध्याकाळचं हे भिकाऱ्यासारखं असावं. म्हणजे मित आहार घेतला पाहिजे. त्याचं कारण असं की सकाळच्या वेळेला आपला भूकाग्नी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेटलेला असतो आणि दुपारी मध्यावरती तो अजून जास्त पीक लेवलला असतो, म्हणजे हाय लेवलला असतो. आणि संध्याकाळी दिवस मावळताना किंवा रात्र झाल्यानंतर हा पूर्णपणे मंद होतो. त्यामुळं ही देखील गोष्ट आपण नाश्त्याची लक्षात ठेवली पाहिजे. मग ह्या सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स अधून मधून घेऊ
घेऊ शकता, त्या सीझन मध्ये मिळणारी जी फळं आहेत ती घेऊ शकता, भाज्यांचे सूप घेऊ शकता, दुधाचे पदार्थ घेऊ शकता. प्रोटीनयुक्त आहाराला महत्व द्या सकाळच्या ह्याच्यामध्ये, कारण प्रोटीन हे मास बिल्डिंग करणारं, बॉडी बिल्डिंग करणारं आणि ताकद देणारं घटक आहे. त्यामुळे हे पदार्थ देखील मिळतील याची आवर्जून खात्री करा. आणि 8वी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या आता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये सातत्य ठेवणं. नाही तर डॉक्टरांचा व्हिडिओ बघितलं, 2-4 दिवस केलं, मग पुन्हा सोडून दिलं, नाही, ते अंगवळणी पाडा. ह्या गोष्टी फक्त तुम्ही 21 दिवस करा. मानसशास्त्र असं सांगतं की कुठलीही जेव्हा गोष्ट चांगली करायला सुरुवात करता 21 दिवस जर सातत्यानं केली तर तुम्हाला त्याचं वळण पडतं, सवय लागते. हा आपल्या मेंदूचा स्वभाव आहे. त्यामुळं किमान 21 दिवस तरी ह्या गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणाल डॉक्टर आता सगळ्याच गोष्टी शक्य नाही, सुरुवातीला 2 गोष्टी तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा, नंतर 3 करा, नंतर 4, नंतर ह्या साथीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पाळण्याचा प्रयत्न करा. नक्कीच मी खात्रीशीरपणे सांगू शकतो आयुष्यभर तुम्हाला औषध गोळीची गरज पडणार नाही. असलेल्या औषध गोळ्या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद होण्यासाठी 100% मदत होईल. आजपासून ह्या सवयी कोण कोण करायला सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर माऊली लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान मिळतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील आयुष्यभर औषध गोळ्यापासून दूर राहता येईल, मनानं आणि शरीरानं तंदुरुस्त होता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच तुमच्या मनामध्ये काही आरोग्यविषयक प्रश्न शंका असतील आणि माझ्याबरोबर तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आपल्या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.